शहरातील पत्रकार चौकातील दुकानात शनिवारी 22 जूनला दुपारी 12च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत दुकानातील फर्निचरसह सर्व वस्तू जळून खाक झाल्या। आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा या इमारतीत माय साइन हे दुकान आहे। या दुकानात शनिवारी दुपारी 12च्या सुमारास भीषण आग लागली। आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत असताना अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले। महापालिकेचे शहर आणि सावेडी असे 2 बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळातच सदरची आग विझवण्यात आली। या आगीत दुकानाचा पुरता कोळसा झाला असून साहित्य जळून खाक झाले। शेजारील दुकानांनाही आगीची झळ बसली। प्राथमिक अंदाजानुसार विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज आहे। दरम्यान मनपा अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखालील टीमने आग तातडीने विझवली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। या ठिकाणी बंदूक घर जे आहे लोकल भवनाच्या शेजारी त्या शटरला आग लागल्याची निरोप अग्निशमन विभागाला मिळाला होता। तर अग्निशमन विभागाला निरोप मिळून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या या ठिकाणी आपण तात्काळ हजर केलेल्या आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परंतु जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही बंदूक घर आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय मॅगझिन किंवा त्यांचे एक्सप्लोजिव्ह गोळ्या असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन सर्चिंग करायला लागलं, परंतु आतमध्ये कुठल्याही प्रकारचं धोका नाही आहे। शेजारचा गाळा हा पूर्णपणे तोडून गेलेला आहे। कितीचं नुकसान झालं? नुकसानीचा अंदाज आत्ताच सांगता येणार नाही, कारण पूर्ण जे ओनर आहेत किंवा जे मालक आहेत ते आल्यानंतर ते सांगू शकतात। कशाने लागली काय आग लागल्याचं निश्चित कारण सांगता येणार नाही, परंतु आता सध्या परिस्थिती जर पाहिलं तर त्याच्या इलेक्ट्रिक्स वायरी वगैरे बाहेरच्या जळालेल्या दिसतात, फ्लेक्स बोर्ड जळालेले दिसतात। त्याच्यामुळे इथं कदाचित शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यावेळेस पूर्ण याचं इन्व्हेस्टिगेशन होईल, त्यावेळेस त्याचं निश्चित कारण समोर येईल। कोणाची जीवितहानी या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। ओके बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।